नमस्कार नंदुरबार। तर आपल्या नंदुरबार जिल्ह्याला मागील 5 वर्षापूर्वी मेडिकल कॉलेज प्राप्त झालं होतं। या मेडिकल कॉलेजला क्रांतीवीरांचं नामकरण व्हावं यासाठी आम्ही मागील 5 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे आणि त्यासाठी आम्ही कायद्यानुसार सर्वप्रथम जिल्हाधिकारी मॅडम मनीषा खत्री मॅडम यांना भेटून निवेदन दिले आणि निवेदन दिल्यानंतर मनीषा खत्री मॅम बोलले की तुम्ही इथल्या लोकप्रतिनिधींना भेटा आणि लोकप्रतिनिधींना भेटल्यानंतर तुमचं काम सोयीस्कर होईल, म्हणून आम्ही त्याकडे विद्यमान आपलं विधान परिषद आमदार म्हणून निवडून आलेले आमशादादा पाडवी यांना भेटलो आणि आमशादादा बोलले की आम्ही यासाठी नक्की प्रयत्न करू आणि हे काम 100% यशस्वी करू, यासाठी मी प्रयत्न करेन असं म्हटले। आणि त्यानंतर त्यांचं ते प्रयत्न पाहून आम्ही पुन्हा दुसरे आमदार असलेले राजेश दादा पाडवी यांच्याकडे गेलो आणि राजेश दादांना भेटल्यानंतर राजेश दादा बोलले की यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे आणि याच्या आधी मी निवेदन दिले आहे असं म्हटले। तर मग मला प्रश्न पडतोय की तुम्ही प्रयत्न करताय तरी हे काय होत नाही, तर तुमच्यासारखाच एक आमदार एक सभा आहे तिथे त्या सभेतनं युवा उठून त्यांच्याकडे एक निवेदन देत आहे की बारामती कॉलेजला राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं नामकरण व्हायला हवं यासाठी ते निवेदन देत आहे। तर मग तिथे गपीचंद पडळकर साहेब तिथे अनाउन्स करत आहे की या मेडिकल कॉलेजला राजमाता यांचं नाव देण्यात येईल। तर मग तुम्ही कशाला आमची फसवणूक करता आहे की आम्ही स्वतः प्रयत्न करतोय। 5 वर्ष झाली, अजून तुम्ही 2 वेळेस आमदार होऊन गेले तरी ते काम सिद्ध झालं नाही, इथे काही होत नाही, म्हणून आम्ही पुन्हा गावित साहेबांकडे निवेदन द्यायला गेलो। निवेदन दिल्यानंतर गावित साहेब म्हटले की हा विषय माझ्यापर्यंत पोहोचला आहे, तर मग मी याला नक्की यासाठी प्रयत्न करेल, तरीही त्यांच्याकडून काही झालं नाही। पुन्हा आम्ही खासदार म्हणून निवडून आलेले गवाल पाडवी साहेबांकडे गेलो। गवाल पाडवी साहेब यासाठी प्रयत्न करतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण त्यांनी काही प्रयत्न केले नाही। आणि एक आमदार शिरीष नाईक साहेब तर आहे की नाही हे आम्हाला माहित नाही। फक्त मग या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, खरंच तुम्ही आदिवासी आहात का? आणि आदिवासी आहात तर मग तुम्ही आम्हाला प्रूव्ह करा तुमच्या कार्यातनं किंवा तुमच्या काही प्रयत्नाने तरी, कारण तुम्ही तर फक्त आणि फक्त समाजाच्या नावाने राजकारण करता आहे आणि राजकारण करून तुमचं घरदार चालवता। आम्ही नामकरण फक्त काय आमचं नाव द्या किंवा तुमच्या प्रॉपर्टीवर आमचं नामकरण करा असं नाही म्हणत आहे, तर या नामकरणासाठी आम्ही तुमचं आणि आमचे बाप असलेले क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा, तंट्या मामा, खाजा नाईक यांचं नामकरण करा हीच आमची मागणी होती। तर यासाठी तुम्ही का प्रयत्न करत नाही आणि आम्ही तुमच्याकडे येतोय प्रश्न विचारायला, तर तुम्ही आमची फसवणूक का करत आहेत एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून विचारायचं आहे। आणि त्यानंतर पुन्हा एक प्रश्न करायचा आहे तुम्हाला की नंदुरबार जिल्हा हा तुम्ही आदिवासी जिल्हा म्हणून तुम्ही विधानसभा सत्रात तुम्ही मांडत असतात तेव्हा बोलत असतात, तर मग त्या 80% लोकसंख्या असलेल्या आदिवासी जिल्ह्यात तुम्ही आदिवासीयत टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले हेही तुम्ही सांगावं, कारण संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात फक्त एकच बिरसा मुंडा यांची मूर्ती स्थापन झाली आहे, तीही जयश या संघटनेकडून। कोणत्याही आमदाराने त्यासाठी प्रयत्न केले नाही का? तुम्हाला वाटतं का की समाज पुढे जावा? आणि तुम्हाला खरी भीती पण ही आहे की जर इथला युवा इथला आदिवासी समाज जागरूक झाला तर तुमचं राजकारण संपेल आणि तुमचं सतरंजा उचलायला लोक नसतील, हीच तुम्हाला भीती असेल, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत नाही। बाकी तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आणि हा समाज टिकून राहायला पाहिजे आणि या समाजाचा इतिहास टिकून राहायला पाहिजे, हाच या व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश होता। आणि जे कार्यकर्ते समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला जास्त महत्व देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कमेंट सेक्शन मध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। आणि आजच्यासाठी बस, मी पुन्हा येईन। जय नंदुरबार, जय महाराष्ट्र।